तिकडे हिरीत ढकलून द्या पोरगीला तर त्याला तेवढं देऊ नका. तुमची पोरगी मला द्या, माझा व्यवसाय आहे कशाचा रेड्याचा. प्रत्येक गल्लीत गावात त्याची लफडी, त्या गल्लीत लफड, त्या गल्लीत लफड, इकडं लफड, तिकडं लफड, पक्का बात पोरगा आहे. बाबू, हे बाबू, हा बोला की ना. बाळा काय करतो? इकडे ये रे जरा. आलो बकऱ्याला वैरण घालते. ये खाय पाय खा, तुला घालायला तेवढं कमीच आहे. हा बोला की ना, काय म्हणते. मी काय म्हणतो या, महेश पाटील खळ्याचा पोरगा आहे ना, बर. त्याचा बायोडाटा आपल्याला आलाय. ते पोरग चांगलं शिकलेलं आहे. बर. ते बायोडाटा मध्ये आपल्याला बातमी लागते किंवा आपण बाहेरनं चौकशी करूया. आताची पोरं सगळी दारुडे, कोण कसली व्यसनी येते, आपल्या पाहिजे व्हायला नको. बरोबर. तेव्हा मी म्हणते आपण प्रतिष्ठा जाऊन बघूया. चालते की जाऊ. काय का असं ना, खळे गावात तरी आलो. ना कसा दिसतोय मी? एक नंबर दिसतोस, एकदम खरं दिसतोस. माझं बी बघायला पाहिजे. अरे हराम करा, पहिले पोटाच बघ. बाहेर होते मग तुझं करणारच की, तुला ठेवत नाही का? खायचंय पान बना खायचं पान बना रसवाला. बाबू, आता आपण बघ खळ्यात आलो. इथून ते खळेगाव चांगलं दिसलं. इथनं पुढे कसं काय आहे कोण असतो? पान बना रसवाला. तो काय ते पान बना रसवाला. आयला गिराई पण आहे काय गाणं इथे कुठं कोण म्हणते रे? हा फ्रीवाला इकडं आहे. मला वाटतं जरा आपल्याला हुशार दिसतो. जरा चौकशी करूया का? बोला की मामा किती वेळ मला विमे खायला नाही आम्ही आलेलो. मग अहो ते महेश पाटील पोरग नाही का, हा त्याच्यावर चौकशी करायला आलो या. कशाची माझी बायडी 12वी झाली या. बर तेव्हा म्हटलं आपलं स्थळ चांगलं आहे, बायोडाटा आला या. हा. तेव्हा तुमच्याकडे चौकशी करावी. आईला महेश पाटील न हो आणि साहेब लय विमल खायची चव झाल्या, जरा काहीतरी विमल सेव नंतर काहीतरी चारा मरे दादरी चौथी द्या. विमल हे घे. गुलकंद द्या, मला गुलकंद द्या. गुलकंद पाहिजे. हा, गुलकंद द्या. हे घे गुलकंद. विमल मला भाड्या वापरीत बरं ठेवत जा. बघत तेव्हा का 20 रुपये 15 ठेवू की. अरे बाबा हाय तो तर माणूस देणार झाले आणि ऑफर आणि कुठली ठेवू याच्यात. तुझा तो अनुभव वापरले ठेवतो का मला? अरे परवडतय बी. काय नाही सगळं पावडतं. बंद पडायला आलेलं पान पट्ट्या. त्याचा पण आम्ही रोजची गिरायक रोजच्या गिरायकांची घेऊ लागता असे असं करायला लागलं तर अवघडच आहे. नाही परवडत बाबा अलीकडे. तेव्हा बोला बिस्किट कुठला देऊ? असली बिस्किट पुढे चातन ही घ्या. चांगला आहे का हे का? चांगला आहे का सांग. दात बघ कसं झाले. आणला का घरात सांगू का तुझ्या मी एमल खातोय किती सांगायचं सांग. घरात लग्न झाले आता नवीन लग्नाची बायको आहे घरात. काय चांगलं करतोस का काय दादा? ए उपट्या तू निघ, तू काय आम्हाला शिकवतोय बी नका आम्हाला. 2 तडाखा दे दादा. चांगलं सांगतोय मी. 2 तडाखा दे मला. पण ती खाऊ नकोस. चांगलं नाही. आता तू मग गेला ना, अरे दे तडाख. कॅन्सर बिन्सर होती दादा. चांगलं नाही ते. कान फोडील बरं का तुझे. बिस्किटचा पुढा आहे तिला काय एवढं नुकसान करतोय. पोट भरते. चल निघ, घरात नाव सांगणार आहे मी. चल निघ. तुझं का दादा आहे माझ्या बाजूने विमल मागवा. काय लागा ही चांगलं ए आहे तू का? झाड तुझ्या जग मग. मला विमल नको. पैसे बी तुम्हाला ठेवा. बाळासाहेब आपला माणूस आहे तो. विमल बंद. बाळासाहेब विमल बंद. बस एवढंच माझं. ए ऐक दादा ऐक तुझा कार्यक्रम लावणार तू निघ. ऐक. तुला बघतो काय करायचं ते. आता कशाला देताय? अर्धून निघ. चाललंय काय लागा की कुठं आलंय की आला का आम्ही इथं काय बाजारात बसलोय रे. तुझं काय एक गिराईक गेलं म्हणून का तुला गिराईक नाही होय. मी उद्या आणतो 4 बाबा गिराईक. एक गिरायक महत्वाचं असतंय. कुठं आलं रे? महेश पाटील आहे गावात पोरगा आहे. जाऊ दे बिना काय आम्हाला शानपणा करते. जाऊ दे काय नाही. बर 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 महेश पाटील वय बर आहे का हवल कुठं तरी बघू आपण. ते पोरग वय आउटडोर रोज इमलच्या पोड्याने येत ना गांजाडू आहे कशाला पुरगी देऊन तुमच्या
अहो दोंडा गाळ्यात बाजू नका पोरग चांगला आहे बी ती मुंडक फिरते रस्त्याला जागा एवढा आहे दररोज उचलतोय मी त्याला आणि देऊ नका बर का तुम्ही कोण यांचं मुलगा देऊ नका तिकडे हिरीच ढकलून द्या पोरगीला तर त्याला तेवढं देऊ नका कळलं का मी काय सांगतोय अजून वाटलं तर दुसरीकडे चौकशी करा पण पोरगी देऊ नका हा एक काम करा की मलाच द्या की अहो पाहुणं तुमचं वय काय माझ्या मुलीचं वय काय काही लय झाले वय राव बघा की अजून वाटाव मिसळून तर फुटलंय का नाही नाही आम्ही नंतर चौकशी करून तुम्हाला सांगतो बर बर चाल बर या बर का हा. येत जा वरच्यावर कवा आला बिला तर हा चाल ना राव गाव काय चांगलं दिसत पानपट्टीवर काय सांगितलं बघितलं का? हा ते आलाय काय पोरग दुसरी काय माणसं गावात नाही ते सांगणार आहे आपल्याला हे पाहुणं बसले दिसते त्यांना विचारूया पाहुणं राम 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 मस बी सांगल्या का काय मग नाही हो मग? आम्ही याची बायडीचं लग्न करायचं आहे बायडी कोण माझी मुलगी हा हा तिच्यासाठी पोरग बघायला आलो होतो हा तो महेश नाही का हा हा महेश हा हा म्हणजे शिकलेलं चांगलं पोरग आहे हा. बायोटा मायडा आला तेव्हा म्हणते पोरगीचं लग्न त्याबरोबर लावावं महेश पाटील म्हणजे त्याच्या वडिलांचं नाव काय बरं ते दामोदर पाटील हो दामोदर हो. त्यांचा मुलगा महेश पाटील तुझ्या नादाला लागून मी विमल सोडला मी त्या टपरीवाल्या संग वाद केला आणि तुला का तुझी मज घेऊन दुसरीकडे जातोयस दादा मी आलेलो की तुझ्याकडे अरे आल्यावर दोन म्हणजे तीनदा काय? आलेलो तुझ्या रेडाचा कोणाच नाही पडला म्हणून तिकडे गेलेलो तू ग बस आपला तू रेडा माझ्या रेड्याकडे आला नाहीस आलेलो की त्याच्या आधी किती तुझ्या अरे आला म्हणून पुन्हा आला समून चाललं नसतं का गुणच नाही तर आता कसं याचं हा दुसऱ्याचा फायदा करतोय दुसऱ्या गावात जाऊन नाही दादा ते आता तिथं म्हणलं जाऊन एकदा बघून तरी असं घे तू म्हणते ती. ए रेडा अरे चाटतेस अरे कुठं? तू ग काय झालं दादा ए दादा राग आला सॉरी दादा आहे की आमचं रेड सोडून हे दुनियाच्या रेड्याकडे जातोय म्हणतो मित्र आहे मी तुझा माझं बी जा अख्ख्या विदेशात कसं गावल की पुन्हा कधीतरी माझ्या तावडीला मी पण का बारका माणूस आहे बाळासाहेब म्हणतात मग आता दामोदरचं पोरग हो, हो. कशाला शिकले ते पोरग दावा त्याला घरचा मग करा येत नाही काय नाही 2 गुंठ बी जागा नाही त्याला पोरगीला तुम्ही दिली की उपाशी मरल पोरगी असं त्याची अवस्था आहे. तुम्ही कशाला पोरगी एखाद्या पान टपरायला पोरगी द्या नाहीतर एक काम करा तुमची पोरगी मला द्या माझा व्यवसाय आहे कशाचा रेड्याचा त्याच्या जीवावर वाडा बांधला खुर्ची खरेदी केल्या ना ना नाही. त्या गावात कोण काय चांगलं सांगा चला चला घरी. जाऊया पुढे जावा मग 17-60 आणि मी बाबू हे खुलं गाव काय मला बरं वाटत नाही जिथे चौकशी करेल तिथे काय बरोबर सांगित नाही कोण तेव्हा इथे पुढं माणूस एक दिसतोय त्यांना आपण विचारूया जरा सभ्य माणूस दिसते वाढवलेला चांगला दिसतोय शिक्षित विचारूया राम राम पाहुणे राम 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 नमस्कार हरिओम कृष्णात. आम्ही महेश पाटील आहे की नाही आपल्या गावातला हा 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 त्यांच्याबद्दल चौकशीसाठी आलो होतो कशाला बदल चौकशी अहो, काय आमच्या मुलीचं लग्न करायचंय काय बोलताय हो 12 मुलगी झाली हा तेव्हा ती बायोडाटा मला महेश पाटलांना बघितला जरा बरं वाटलं महेश पाटील म्हणजे नेमकं कोण हो महेश पाटील दामोदर पाटील आहेत का नाही त्यांचा मुलगा दामोदर पाटील त्यांच्या मुलासाठी आम्ही चौकशी करायला आलो होय आबा हा. ती पलीकडच्या गावातली पोरगी ती आईला काय तिचं नाव बी येणं झालं या काहीतरी अमृता काय तर नाव आहे काय पोरगी आहे राव हा. एक नंबर पोरगी आहे या. काय बापराव तुझ्या पंचाने काय केलं तू काय करतोय तुम्ही मला शिकवू नका मी काय करतोय आणि काय नाही तुम्ही तुमची जवानी अशीच घालवल्या आता आम्हाला शिकवू नका हे बघा मात्र उठलं आम्ही आपलं सांगायचं काम करतोय बाकी काय आम्हाला मला काय सांगू नका तुम्ही तुम्ही असंच म्हातारा उचला पण दुसऱ्याला सांगत बसला ए महेश थांबा आलो तुझ्या आईला राव महेश शेठ राव कुठं होता राव तुम्ही राव कुठं येतच आहे की दादा काय राव काय राव सॉरी बरं का त्या दिवशी चूक झाली राव कसं झालंय माहितीये का ती पान टेपरीवाला बी जवळचा आणि तुम्ही बी जवळचं पण आता काय झालं माहितीये का असं बी तिथं होतं जरा धंद्याविषयी जरा म्हणून मी तुम्हाला बोललो आता जाऊ द्या नका तो विचार करू आलो तिकडे तुम्हाला एक गोष्ट सांग या राव महेश शेठ राव काय तुमच्यासारखा माणूस अख्ख्या गावात न अख्ख्या भागात नाही टॉपचा माणूस आहे तुम्ही इमर बंद केलीस का नाही विमल बंद केली तो नाद बंद आता दुसरा नाद चालू आता दुसरं काय केलं सांगितलं ती जरा ती सको आहे का नाही तुझी मैत्रीण आहे ना हा जरा बघ की ध्यानात लावून देता येईल. तुझं हो जंगाटवी हो जरा सांगू का
अरे काय येडा बेडा झालाय सगळ्याला का बायका पोरायची माझी बायका पोरायची तुला का सांगतोय त्यांचा संसार मी उठवू तुझ्या बायका पोराचा मी संसार उठवू माझ्या हात ही पाप करतोय अरे कशाला संसार उठतोय आम्ही बी घरात कोण येणार नाही बायको बी सेफ सगळं सेफ ही समजा जर उद्या बायकोला कळलं तर वहिनी काय म्हणते मला काय भाऊजी तुम्ही केलं सा म्हणजे मी तुझा वाटव करू चांगलं का दादा मी लगा किती सांगतो का इमल बंद कर इमल चालू कर पण घेऊन आज नको करू आईला म्हणजे आता उलट सांगायला लागला सोय अरे तुला मग मी एकच गोष्ट सांगतो ती विमल तिकडे जाऊ ती सगळंच गेलं बाजूला मला तू माझं तू जुळवून देणार आहेस का नाही मला सांग दादा हे चांगलं नाही दादा काय लागा किती सांगायचं तुम्हाला अरे एक नंबर पोरगी आयला का कावा धरणं बघतोय नुसतं ते फेसबुक इंस्टाग्राम चॅटिंग करून वैतागलो जरा आता इंस्टाग्राम वाट लागल्या वाट लावून घेऊ नकोस वाट दाखवणार बशी जा आता तूच जरा चांगलं काय सांगते ते ऐकत जा जरा दादा तुला करायचं आहे का नाही सांग नाही दादा मी तुझ्या पाया पडतो माझ्या पाया नको पडूस मला ती सकोचा नंबर दे नाही ही पाप माझ्याकडे नाही बाई. देऊन दे उद्यापासून बोलला नाही तरी चालेल पण ही पाप मी नाही करू शकत बोलला नाही तर चालत हा मी डायरेक्ट आता वहिनी बशी जातो वाटलं बर बर तुला दाखवतो समजा त्याच्या आईला त्यो होय अहो पक्क बाद आहे नालायक लावड्याचं पोरग आहे अहो प्रत्येक गल्लीत गावात त्याची लपडी त्या गल्लीत लपड इकडं लपड तिकडं लपड पक्का बाद पोरगा आहे आणि त्या पोराला तुम्ही पोरगी द्यायला निघालाय तर काय करायचं अहो एखाद्या पानटपरीवाल्याला द्या रेडेवाल्याला द्या नंतर मी आहे मला द्या चौकार आहे बंगला बघा घर बघा पण अहो हलकट आहे हो ती बाद आहे अहो जायला तिकडे त्याची वाईट नजर असते एक आणि माझं चारित्र्य बघा एकदम स्वच्छ चारित्र्य कधी कुठल्या बाई बघितलं सुद्धा नाही वाकून सुद्धा अतिशय सुंदर नमस्कार काय म्हणूनच प्रत्येकाला बोलवतो तुम्ही हा एवढं आपलं सुंदर चारित्र्य असताना तुम्ही बाहेर पोरगी स्वतः कशाला मला द्या तुम्ही जास्त पोरगी काय करे बाळा ना ना एक नंबर बघल ते मला ते टपरेवाल्याच्या आम्हाला त्या साला घरी येतो जाऊया आपण अहो थांबा अहो असं जाऊ नका हो दादा हो काका त्या आईचं टप्प आहे त्या